तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। आता सध्या केंद्रीय मंत्री अमित शहा तटकरेंच्या घरून निघाल्याचं कळते। स्नेहभोजनानंतर अमित शहा मुंबईकडे रवाना झाले। विलेपार्ले येथील कार्यक्रमाला अमित शहा हजेरी लावणार आहेत। तर साप्ताहिक चित्रलेखा गुजरातीच्या 75व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास आज संध्याकाळी खरतर 4:30 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत। विलेपार्ले येथील मुकेश पटेल सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचीही प्रमुख उपस्थिती पाहायला मिळणार आहे। या कार्यक्रमात अमित शहा यांच्याकडून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शाब्दिक फटकेबाजी होण्याची दाट शक्यता आहे। तर अमित शहा खरतर मुंबईकडे रवाना झालेले आहेत। सायंकाळी 4:30 वाजेच्या आसपास खरतर एका कार्यक्रमात ते उपस्थित असतील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे या क्षणाला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, खरतर अमित शहा काही क्षणातच मुंबईला पोहोचणार आहेत अशी माहिती समोर येते। एका महत्त्वाच्या कार्यक्रमात ते उपस्थित असतील। एकीकडे अमित शहा सांगतायत की मी काही राजकारणासाठी खरतर मी महाराष्ट्रात आलेलो नाहीये। जो काही दौरा आहे तो शिवरायांचं अभिवादन त्यांना करण्यासाठी किंवा त्यांचे विचार घेण्यासाठी आलेला। दुसरीकडे अशी शक्यता आहे हा जो कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे मुंबईत, त्यावेळेला ते काही राजकीय फटकेबाजी करतील का अशी शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात काय अधिक माहिती आहे चेतन? निश्चित मेघना, कारण सकाळचा कार्यक्रम होता तो छत्रपती शिवरायांना अभिवादन करणारा कार्यक्रम होता। मात्र दुसरा कार्यक्रम जो 4:30 वाजता पार पडणार आहे तो याच ठिकाणी विलेपार्लेच्या मुकेश पटेल ऑडिटोरियम मध्ये पार पडेल। आणि चित्रलेखा जे गुजराती मॅगझिन आहे त्याची 75 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्ताने हा कार्यक्रम आहे आणि एकंदरीत हे चित्रलेखा मॅगझिन आहे ज्याच्यावरती तारक मेहता का उलटा चष्मा ही सिरियल संपूर्णतः तयार झालेली होती आणि ज्याच्यामधून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न व्यासपीठावरती मोठ्या पडद्यावरती मांडण्यात आलेले होते। त्यामुळे सर्वसामान्यांना घेऊन आता विरोधकांवरती कुठली टिप्पणी या चित्रलेखाच्या माध्यमातून अमित शहा करतात का याकडे आमचं लक्ष असेलच। मात्र या कार्यक्रमानंतर जो तिसरा कार्यक्रम आहे तो म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत ते वास्तव्यासाठी असतील आणि यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत ते संवाद साधण्याची शक्यता आहे। इतकंच नाही तर भाजपचे जे वरिष्ठ मंत्री आहेत त्यांना सुद्धा आज भेटीसाठी बोलवण्यात आलेलं आहे ही माहिती आपल्याला सूत्रांकडून कळालेली आहे। त्यामुळे या वरिष्ठ मंत्र्यांसोबत एकंदरीत सरकारच्या कार्यशैलीवरती आढावा घेण्याचं काम आहे ते अमित शहा करताना पाहायला मिळतील। त्यामुळे एकीकडे विरोधकांवरती टीका टिप्पणी करण्याचा कार्यक्रम आणि तिसरीकडे महाराष्ट्रातील राजकारणाचा आढावा, हा एकंदरीत दोनही कार्यक्रमांची सांगड आज अमित शहा महाराष्ट्रामध्ये घालताना पाहायला मिळणार आहेत। मेघना, खरतर चेतन, आपण जर पाहिलं तर त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला एक विशेष महत्त्व आहे, कारण रायगड आणि नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो कदाचित सुटेल अशी शक्यता वर्तवली जाते। कारण आता काही क्षणापूर्वीच त्यांनी तटकरेंच्या घरी स्नेहभोजन केले। यावेळी काही चर्चा झाली असेल का अशी देखील चर्चा आहे। सोबतच खरतर संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागलेलं आहे, कारण अमित शहा काही निर्णय घेतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चेतन, निश्चितच, कारण रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा असेल, दुसरीकडे नाशिक सारखा ज्या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे 2 वर्षानंतर, या दोन्हीही महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री संदर्भातील निर्णय आहे तो आजच्या सायंकाळी होणार आहे, म्हणजे आज रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये अपेक्षित आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख महामंडळं आहेत त्यांच्यावरच्या अद्यापही नियुक्त झालेल्या नाहीयेत याची यादी आहे ती तयार झाल्याची माहिती मिळत होती। त्यामुळे त्या संदर्भातील हिरवा कंदील आजच्या बैठकीमध्ये अमित शहा देत आहेत का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीतच महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे त्या मंत्र्यांसोबत संवाद साधण्यासाठी आज एकंदरीत अमित शहा यांनी एक बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे गिरीश महाजन असतील, रवींद्र चव्हाण असतील, जे प्रदेशाध्यक्ष नव्याने होऊ शकतात, जे सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून सक्रिय सदस्यत्व नोंदणी असेल त्या संदर्भातील आढावा असेल। कारण येत्या काळामध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील मिनी विधानसभा म्हणजेच महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। या महापालिकांमध्ये भाजपला नंबर 1 चा पक्ष करायचा असेल तर आत्ताच 1.5 कोटी सदस्य नोंदणी भाजपने पूर्ण केलेली आहे। त्या अनुषंगाने आता पदाधिकारी नियुक्तीमध्ये सुद्धा कशा प्रकारचा वरचष्मा हवा या संदर्भातील मार्गदर्शन भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमुख नेत्यांना आज अमित शहा करताना पाहायला मिळू शकतात। त्यामुळे अनेक अंगाने आजचा जो दौरा आहे भाजपचा आणि अमित शहा यांचा तो महत्त्वाचा असू शकतो। निश्चित, खरं तर अतिशय महत्त्वाचा हा दौरा आहे। तुर्तास धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।